परिषदेचा जे कारभार आहे तो प्रशासनाच्या हाती होता। सगळे संपर्क 3 साल झाले ना का 5 साल एकदम देखून नाही होय। नाल्या सापच निकाल भाऊ इंडे भरले राहते। हो बिलकुल असा जावाल ना तर तुम्ही बसून नाही, खेड्याचे पाहुणे येतील ना तर बसत नाही ना, जेवत नाही बिचार, अशी अवस्था करून ठेवलेली ते येतात आणि घाणे राहतात। पाहणं तुमच्या समोरच हा कचरा बिचरा पडलाय, ते बरोबर होत नाही। मी सध्या गोंदिया शहरात उपस्थित आहे, जिथे नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। गोंदिया शहराच्या विकासाची स्वप्ने ठेवून अनेक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। मात्र गोंदिया शहराच्या नागरिकांच्या मनात काय आहे, त्यांना त्यांचा प्रतिनिधी कसा हवाय हे थेट आम्ही आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। त्यांची आवाज ऐकून घेणार आहोत आणि त्यांच्या विविध समस्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज। वार्ड क्रमांक 15 मध्ये मी सध्या उपस्थित आहे आणि इथे आपल्यासोबत ह्या वार्डातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आम्ही आज जाणून घेणार आहोत त्यांना त्यांचा प्रतिनिधी कसा हवाय। काय नाव आहे दादा आपला? श्रीराम मिश्राम। कसा प्रतिनिधी हवा? आता तुम्हाला माहित असेल तुमच्या नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहेत। कसा प्रतिनिधी पाहिजे तुम्हाला? चांगला पाहिजे। चांगला पाहिजे। हा। तुमच्या वार्डातील सर्वात मोठी समस्या काय वाटते तुम्हाला? समस्या म्हणजे आता हेच आहे, नाल्यावाल्याच्या समस्या, नाली वगैरे साफसफाई, रोड थोडं अंदरमध्ये आहे, रोड साफसफाई होणार एकदम। नाल्यावाला बरोबर साफ नाही होत? नाही होत। आता किती दिवस झाले असं तुम्हाला वाटतं की कम से कम 12 पाणी झाले, नाली साफ नाही, रोड भी साफ नाही आहे। नगर परिषदची गाडी येते का नाही इकडे कचरा वचरा उठवायला? कचरा उडत ते नगर परिषदेची गाडी येते समजा, पण हे बाहेर तो चलते, अंदर नाही। एक पण नाही। काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही पण एक मतदार आहात या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, तुम्ही एका पक्षाकडे पाहून मतदान कराल की एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाकडे, त्याच्या कामाच्या दृष्टिकोनाकडे पाहून त्याला मतदान? आम्हाला कामच पाहिजे। म्हणजे साफसफाई, नाली वगैरे मुलामध्ये काम केलं पाहिजे। काम करायला चांगलं आहे का नाही? काम करायला काय दिलं माणूस म्हणून कोणाला मग काकाजी तुम्हाला कसा प्रतिनिधी पाहिजे ते सांगा। प्रतिनिधी चांगलाच पाहिजे, जो काम करणारा वार्डामध्ये रोड, रस्ते, नाल्या साफ पूर्ण काम करणारा। आता हे मागे बोडी आहे एवढी मोठी, या बोडीमध्ये सालचे 8-10 लग्न होते, तर त्याची एका सभा मंडप पाहिजे, बोर्ड पाहिजे, बाथरूम पाहिजे, संडास बाथरूमचा असा पाहिजे। आता कमीत कमी 3 वर्षे झाली नगर परिषदेचा जे कारभार आहे तो प्रशासनाच्या हाती होता। सगळे संपर्क 3 साल झाले ना का 5 साल प्रशासनाच्या हाती होता। त्या कार्यकालामध्ये नगर परिषदेचे जे काम होते ते कसे सुरू होते? ते चांगले होते ना, चांगला आपला हे पार्सल होता, त्यानं हे बजार बी भरवलं, चांगला काम केलं। नाही त्याच्या पूर्वी आता पहा, नगर परिषदेचे जे 3 वर्षाचा जो कार्यकाल, 3 वर्षाच्या पहिल्या कार्यकालमध्ये त्याच पार्सलना बाजार खोललं, दुसऱ्या पार्सलनं बाजार नाही खोललं। हा बाजार नाही बी म्हणलं 4 वर्ष झाले बाजार खोलला, तर होऊन झाला बाजार त्यानं खोललं। आता इथे प्रशासकीय व्यवस्था होती ज्यामध्ये कोणताही पार्षद म्हणजे कार्यरत नव्हते, इथे फक्त शासनाचा राज होता, शासन काळामध्ये काम कसं सुरू होते नगर परिषदेचे ते म्हणतो। नगर परिषदेची गाडी बरोबर येत होती की नाही? गाडी म्हणजे कच्चा हर शुक्रवारी नाल्या साफ होत, नाल्या साफ झाल्यानंतर 2 दिवसाच्या बाद म्हणजे गाड्या ये ना कच्चा उचल्या। इथे आपल्या सोबत एक आई आहेत, काय सांगाल तुम्ही कुठे राहता? आमच्या मोहल्ल्यामध्ये ना बेटा नाली आहे, पण असं तुम्ही पाहून याल ना तर देखून नको अशी नाली आहे, खाली नाही करत। तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये राहता? 15 नंबर बंटी बांधवारच्या त्या गलीमध्ये आहे, 15 नंबर सरनागत आहे, अनिल सरनागत, त्याच्या घराची नाली देखून घ्या तुम्ही। इथला खपन आहे पण हेडत नाही, एक येतच नाही। त्या विनोद 15च्या घराजवळ ना, विनोद 15 आपल्या घराजवळ ना साफ करो ते आमच्या घराकडं ना। पार्सलचं नाव नको घ्या, बापा नाव घ्यावा लागेल नाही ना बे, अक्कलचं हई नाही मालूम वो क्या बोल रहा है, सुन नहीं रहा है। तुम्ही आता निवडणूक आहेत तुमच्या नगर परिषदेच्या, तुम्ही एखाद्या पक्षाकडे पाहून मतदान कराल की एखाद्या उमेदवाराच्या कामाच्या दृष्टिकोनाकडे पाहून मतदान कराल? जो अच्छा काम करल त्याला वोट देऊन, आहे का नाही जी? आमच्या इकडच्या नाल्या साफ नाही करत ना, रोड बी ना भाऊ कमी 15-20 साल झालं बनला तर नाही बनवून राहिला। हा आहे ना, हा लक्ष्मण डॉक्टर, त्याच्या घराच्या मागेची गल्ली एकदम देखून नाही होय। नाल्या सापच निकाल भाऊ इंडे भरले राहते। हो बिलकुल असा जावाल ना तर तुम्ही बसून नाही, खेड्याचे पाहुणे येतील ना तर बसत नाही ना, जेवत नाही बिचार, अशी अवस्था करून ठेवलेली आहे। हो तर ह्यासाठी तुम्ही चलून पहा ना, पाहून घ्या।
तर ह्या सर्व समस्यासाठी हा तुम्ही सामनेचा चौक आहे ना हा वाला त्याच्या मंगाची हा तो इस्कोला आहे ना इस्कोलाच्या मंगाची गल्ली तर एकदम देखून नाही होय. इथली गंदी आहे आमच्या इकडचं. बहुत जण असं नेंबर आलं म्हणू झालं पण आम्ही म्हणतात नेंबर 3 साल झालं तर आमची नेमगर गेली नसं. जो अच्छा काम करेल त्याला वोट देऊन है का नाही भाऊ. आता आमच्या मौला तर सब म्हणतात का अच्छा जो आमच्या इकडच्या रोड बनवल त्याला वोट देऊन साजरा तो बनवच नाही. जाऊ जेव्हा आम्ही नेंबरायच्यावर राहून गेलो म्युन्सिपाल्टी मध्ये बी जाऊन तर तो एक होता की तो वट्टी तो उभा राहून काम कर वट्टी ना भाऊ उभा राहून काम कर ना मस्त साफ सुथरा कर ना. पाण्याची गाडी बी बोलावा पाणी नाही येत होता पहिले तर आता तर हे नेंबर काहीच नाही करत. मच्छरांची समस्या आहे अजून मौशे मच्छर नाली पण साफ होत नाही आहे. नाली साफ होत नाही नाली नाही होय साफ. महिना का 2 महिने झालं पण नाली नाही होय साफ. काकाजी आपला माझं नाव बेनी प्रसाद मेश्राम आहे. बेनी प्रसाद कोणत्या वार्डामध्ये मी छोटा गोंदिया वार्ड मध्ये छोटा कोणत्या वार्ड मतदान करता तुम्ही प्रत्येक निवडणूक. काय वाटतं तुम्हाला कसं नगर अध्यक्ष पाहिजे किंवा तुम्हाला तुमचा प्रतिनिधी कसा पाहिजे प्रतिनिधित्व करणार. आपला प्रतिनिधी असा पाहिजे की आपल्या वार्डाच्या ज्या समस्या आहेत पाण्याची समस्या नालीची समस्या रोडाची समस्या अन्य अधिक काही आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. वर्तमानामध्ये अशी कोणती समस्या आहे जी तुम्हाला वाटते की नगर परिषदेने त्वरित तिचं निराकरण करायला पाहिजे अशी कोणती समस्या हेच आहे. रोड आहे पाण्याची व्यवस्था पाहिजे पण हे तर आजीवन समस्या आहेत. परमनंट समस्या आता समजा की आमच्याकडे घाणेरडा आहे त्याची स्वच्छता पाहिजे. आता हा आवार जो आहे हा कोणता चित्र आहे. हा गोवर्धन चौक छोटा गोवर्धन चौक. ह्या आवारामध्ये आम्ही 2-4 व्यक्तींसोबत असे गोष्ट केली. त्यांची मागणी आहे की ह्या आवारामध्ये शौचालयाची व्यवस्था नाही आहे. आता काय ते आपल्याकडे आया माया आहे. आता समजा त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे. अधिक दुसरी गोष्ट आहे की येणारे जे लोक आहेत त्यांनाही त्या बाया लोकांना काही व्यवस्था नाही रुसन नाही आहे असं आहे. त्या लोकांना व्यवस्था पाहिजे नाही. ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही एखाद्या पक्षाकडे पाहून मतदान कराल की एखाद्या उमेदवाराच्या कामाच्या दृष्टिकोनाकडे पाहून मतदान. जो चांगला काम करेल अशा व्यक्तींनाच आम्ही मतदान करणार आहोत. तुम्ही एखाद्या उमेदवाराकडून काय अपेक्षा ठेवता आणखी भविष्याच्या पुढील 5 वर्षाचा जो कारभार आहे तो एखाद्या उमेदवाराच्या हाती असणार आहे तर काय अपेक्षा राहील त्याच्याकडनं हेच अपेक्षा आहे की त्यांनी चांगला काम करावं या वार्डासाठी आणि स्वच्छता ठेवावी. स्वच्छता तुम्हाला काय वाटतं गोंदिया नगरातील सर्वात मोठी समस्या काय आहे असं म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर कोणती समस्या तुम्हाला सर्वात समस्यामध्ये हेच आहे की व्यवस्थित रोड नाही नाल्या नाही. समस्या आहे यातायातची आहे जेणेकरून हे रोड बरोबर चौडे नाही अरुंद आहेत. त्यांना असे लांब पाहिजे असे चौडे पाहिजे ही समस्या आहे. आता आपल्या छोटा गोंदियामध्ये आता हा सगळं पॉप्युलेशन वाढलं आहे त्याच्यामध्ये जाण्या येण्याची व्यवस्था नाही आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे नगर परिषदेकडून म्हणजे कशी चालते व्यवस्था. आमच्याकडे आहे पाणी म्हणजे नळातूनच येतो घरगुती. नगर परिषदेकडून पाण्याचे आणि स्वच्छतेमध्ये ते येतात आणि घाणेर आता पाहणं तुमच्या समोरच हा कचरा बिचरा पडला आहे ते बरोबर होत नाही. वाटण्याचे लोक माहित आहे का फक्त मार्केटचं काम करतील साफसफाई दुसरा काही करत नाही.